अभियंता अरुण सरागे, कार्यकारिणी सदस्य अभियंता रमेश मसूर सर, अभियंता अशोक पावळे सर, अभियंता अविनाश निमकर सर, अभियंता नरेंद्र भोगडे सर आणि आज जे प्रायोजक आहेत आदरणीय भास्करवार मॅडम आणि आदरणीय भास्करवार सर, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा प्रायोजक दिलेला आहे, स्वर्गीय श्री केशवराव भास्करवार यांच्याही स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. सर्वप्रथम महामानव सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना नमन करते, विनम्र अभिवादन करते आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व मान्यवर, वडीलधारी बंधू, आदरणीय शहारे साहेब, माझे मिस्टर सुनीलजी खडसे, गिरी साहेब आणि सगळ्या या ठिकाणी माझ्या भगिनी आणि वडील बंधू उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना मी नम्रतापूर्वक नमस्कार करतो. विषय आहे आनंदाचे डोही आनंद तरंग. खरंच ही जी व्याख्यानमाला 19 वर्षापासून सुरू आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणं हाच खरा आनंद आहे. अशा प्रकारचा आनंद निवृत्त अभियंता मंडळ देते आहे आणि तेही अतिशय चांगल्या प्रकारे विचार देण्याचं काम आजच्या काळामध्ये कठीण आहे. कारण कोणत्याही नाटकामध्ये, कोणत्याही नृत्यामध्ये इतकी गर्दी असते की जी मावत नाही. कोणत्याही महाराज बापू आले तर इतकी गर्दी असते. पण अशा प्रकारचा उपक्रम आपण चालवता खरंच कौतुकास्पद आहे आणि यासारखा आनंद तोका. आणि हे सगळं बघून मला असं वाटते की सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावनेच्या पर्जन्याने बहरून टाकू सारे. असं हे सद्भावनेचं वातावरण जे तुम्ही तयार करत आहात त्यातच खरा आनंद आहे. हा दुसऱ्याला आनंद देणं हेच एक सगळ्यात मोठं काम आहे आणि आपण निवृत्तीनंतर हे करत आहात. अभियंता ग्रुपमध्येही अशा प्रकारचे काम आपण केलेले आहेत. परंतु निवृत्तीनंतरही, सेवा निवृत्तीनंतरही आपण अशा प्रकारचे काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला मी दंडवत करते, नमस्कार करते. अनेक व्याख्यानमालेमध्ये मी आलेली आहे, पावडे साहेबांना सांगते, ऐकलेले आहे आणि मला ऐकताना खूप आनंद होतो. कालही मी आलेली आहे, कालही मी ऐकलेले आहे. आज अनेक भौतिक सुविधा आपल्या पायाशी लोळण घेत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जवळ काहीच कमी नाही, इतक्या भौतिक सुविधा आपल्याजवळ संपन्न आहे. पण तरीही आपल्याजवळ समाधान नाही, तरीही आपण दुःखी आहोत. कारण आज प्रत्येक घर शांत आहे रेंज नसलेल्या मोबाईल सारखं. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. आणि आपण हा धागा शोधण्याचा प्रयत्न करतो त्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या कोणत्याही जे असं साधन आहे, टीव्ही मध्ये म्हणा, अशा प्रकारचं आपण साधन शोधण्याचा प्रयत्न करतो. आज पूर्वीची आम्हाला गोष्ट आठवते की आम्ही एक आंबा खात होतो आणि सगळा परिवार खुश होत होतो. या आंब्यामध्ये पूर्ण आंबराई येत होती आणि तो आनंद लगेच यांना आपल्या माझे अध्यक्ष चिंतावर सरांना खरंच जुन्या आठवणी आठवल्या आणि ते खुश झाले की हा जो आंबा आहे तो किती आनंद देत होता. एका ताटात आपण जेवत होतो आणि या ज्या छोट्या छोट्या आठवणी आहेत त्या आपल्याला अजूनही आठवल्या आणि त्या खेड्यावरचं आपलं एकत्रित होणं, एकत्रित जेवण. पण आज मात्र आपण हरवलोय आम्ही चॉकलेटच्या जंगलात, हरवलोय आम्ही चॉकलेटच्या जंगलात. कॅडबरीज डेअरी मिल्कची खूप आहे बरसात, मॅगी, नूडल्स, ब्रेड, बिस्किट ने घातलाय थैमान. हे सगळ्या घराघरात आपण पाहतो आहे. माणसाला जगायला फक्त अन्नच नाही लागत, ते तुम्हालाही माहिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. पण प्रेमाचं दटावणाराही माणूस पाहिजे. तेव्हा दटावणारे लोक होते, एक धाक होता आणि त्या धाकामध्ये आपण आनंद घेत होतो. चिंचा, बोरं, आवळे आणि त्या आपल्या चिंचेच्या पालाचा आपण करत होतो, त्याचा मुरब्बा म्हणतात ते, आणि तो आपण आवडीने खात होतो. आणि आपल्याला आठवतं की तेही काय दिवस होते, तेही काय दिवस होते. गुरुजी चुकलं काही की बदड मारायचे, गुरुजी चुकलं काही की बदड मारायचे आणि
आणि त्याचे वळ उमटायचे आपल्या पाठीवर, पण ते वळच जगण्याचं बळ द्यायचे. हे जगण्याचं जे बळ देणं आहे ते आजच्या मुलांना मिळत नाही, कारण आजची मुलं फक्त मार्क्स मध्ये अडकलेले आहे आणि आम्हा पालकांना पण ते मार्क्सच पाहिजे. मार्क्स खूप आवश्यक आहे, मी असं म्हणत नाही की मार्क्स नाही पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या मुलाला मार्क्सही आवश्यक आहे, परंतु आपण त्यांना त्यामध्ये इतकं गुंतवून देतो की त्या मार्क्सच्या पलीकडे तो संघर्ष करायला शिकतच नाही, सामना करायला शिकत नाही. आणि हे दुःख आहे या मार्क्स पायी. आपल्याला माहिती आहे की कोटा सारख्या शहरामध्ये एका वर्षात 30 ते 35 मुलांनी आत्महत्या केली. ही फक्त कोट्यातली घटना आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यास आहे की अभ्यास, आणि तो तसाच घडत जातो बिना संस्काराने. आज दिवाळीमध्ये आपण जातो, आपण काका मामा आत्यासोबत मिळतो, पण मुलांना वेळ नाही. तो 10 मिनिटं आत्यासोबत येऊन बसत नाही, तो 10 मिनिटं काकासोबत येऊन बसत नाही, कारण त्याला अभ्यास महत्वाचा असतो आणि आई बाबाही येऊ देत नाही. मग त्याच्यामध्ये कसे संस्कार रुजणार? की तुम्हा आम्हाला रोज मनात वाटणाऱ्या घटना आहेत. या पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जगण्याचा सूर नेणारं एक सुंदर जग बघण्याची जी दृष्टी आहे, ही जग बघण्याची दृष्टी ही संस्कारातून मिळत असते. हे संस्कार, हे सुंदर बीज रुजणं हे खूप महत्वाचं आहे आणि आज हे रुजल्या जात नाही. हे पालकांना कळत नाही. अभ्यास एक अभ्यास, आणि या अभ्यासामध्ये तो इतका गर्क झालेला आहे की अभ्यासा पलीकडचं जग, त्याला ते झाडावर चढणं किंवा भिंतीवरून उडून मारून एखादं फूल तोडू दे किंवा एखादा रस्ता मला क्रॉस करू दे, हे साधं छोटंसं शिक्षण नसते हो. काय 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 करत राहतात मुलं, हे तुमच्या आमच्या घरची गोष्ट आहे, ही कुणाच्याही दुसऱ्याच्या घरची गोष्ट नाही. ही एक दुःख आहे. आजी आजोबांना वाटते की माझ्या मुलांनी थोडा वेळ तरी नातांनी बसलं पाहिजे. दुधावरची साय त्या आजीला आवडत असते, आजोबांना आवडत असते, पण दुःख हे आहे की आजी आजोबांसोबत बोलायला सुद्धा त्यांना वेळ नाही. अशा प्रकारचं दुःख आहे. आपली आजी साधे कुटके करायची, छोट्याशा तेलात कुटके चुरमा, अगदी छोट्याशा तेलात करायची, पण किती गोडवा होता तिच्या हातात. आणि हा जो गोडवा आहे, हा गोडवा इतरत्र कुठेही मिळणार नाही. आणि तिला जेव्हा विचार, आई सुद्धा एखाद्या कार्यक्रमात आपण जातो आणि आपल्या हातावर साखर देते आणि आपल्याला काय आनंद होतो, तुझा कार्यक्रम छान होईल. आजही आईने दिलेली साखर आपल्याला गोडवा वाटते आणि तो आशीर्वाद इतरत्र कुठेही मिळणार नाही. त्या आजीला जेव्हा आपण विचारतो की आजी बसून ती खाऊ घालायची, कितीही लोक आले तरी बसून ती साधी बेसन भाकर झाली, पण काय गोडवा होता तिच्या हातामध्ये. आणि ही जे आजीचं प्रेम आहे, आम्हाला संस्कारांनी घडवत होती. आई संस्कार देऊन रुजवत होती. हे रुजवणं म्हणजे आमचं बालपण होतं. बालपणीच जर संस्कार रुजवले, नीतिमूल्य रुजवले, तर आपण चांगल्या प्रकारे घडत जातो. आज आजी आजोबांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं खरंच वाटते की कुठेतरी काहीतरी चुकतंय का, कुठेतरी काहीतरी चुकतंय का. फूल नको हवा, म्हातारांचा आवाज, आई बाबा आता मम्मी डॅडी झाले, आजी आजोबा तर घरातूनच गेले. सांगा कोण देईल आता जीवचे आणि भाऊचे घास. कुठेतरी काहीतरी चुकतंय का, कुठेतरी काहीतरी चुकतंय का. अशी आपली गत आहे. जीवन इतकं सुंदर आहे, पण आपल्याला ते मुलांमध्ये रुजवता आलं पाहिजे. इथे अनेकांची मुलं आहेत, प्रत्येक जण माझ्या ओळखीचा आहे आणि प्रत्येकाची मुलं आपल्याला माहिती आहे कर्तृत्ववान आहेत, सुसंस्कारित आहे आणि समाजसेवेमध्ये आहे. ही अतिशय गर्वाची बाब आहे. आणि आपल्यामध्ये आपल्या लोकांमध्ये मी जेव्हा बोलत आहे तेव्हा तुम्हालाही माझा अभ्यास आहे आणि तुम्हालाही माझा अभ्यास आहे आणि माझंही जीवन सगळ्यांना माहिती आहे किंवा खडसे साहेबांचंही जीवन माहिती आहे. म्हणजे आपण जे बोलतो ते आचरणात आणतो किंवा नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर अनेक साहित्यिक पाहतो आपण, फार मोठे होतात, खूप इतके मोठे होताना दिसतात. इतके मोठे होताना दिसतात, परंतु जेव्हा पाहतो आपण की त्यांच्या आईसाठी त्यांच्या घरामध्ये जागा नसते, जेव्हा तिची परिस्थिती पाहतो आपण त्या आईची, तेव्हा खरंच दुःख वाटते
की हा साहित्यिक खूप मोठे मोठे भाषण करतात, पण प्रत्यक्ष जगताना मात्र त्यांची परिस्थिती कशी आहे. आणि म्हणून त्या आईकडे बघून हे म्हणावंसं वाटतं की किती सोसल्याच्या वेना, अहो किती भोगल्या तिने वेना, पण तरीही ती हसतच राहते. कुठून शिकलं हे तिने तत्वज्ञान, किती हसतच राहते. काबिल बच्चे अपनी माँ के लिए चष्मा नहीं बनवा पाते, पैसे बचाने के लिए. अशी परिस्थिती आज आपल्याला आहे. आणि यामध्ये कसा आनंद मिळणार आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण जेव्हा घरामध्ये आनंद देऊ, इतरत्र समाजामध्ये आनंद देऊ, आणि जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो. आणि हा आनंद विकत घेता येत नाही किंवा तो विकत मिळतही नाही. तो तुमचा तुम्हालाच मिळावा लागते. सगळ्यांना माहिती आहे. आज तुम्हाला सांगते, परोपटे काका 84 वर्षाचे आहेत, पण आपल्या विद्याचं नाव दिसलं आहे, मग आपण गेलो पाहिजे. हेही तितकं महत्वाचं आहे की आपल्या व्यक्तीसाठी आपण गेलो पाहिजे, आपल्याला जावंसं वाटलं पाहिजे. यातही किती मोठा आनंद आहे. आणि आपल्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण गेलो पाहिजे, यात खूप मोठेपण आहे. आणि दुसऱ्याचा सन्मान राखणं यातही खूप मोठेपण आहे. आता मी कोट्याची गोष्ट सांगितली तुम्हाला, बंधूंना आणि भगिनींना, की 30 ते 35 मुलांनी आत्महत्या केली. आता तुम्हाला सांगते, आपल्याच यवतमाळातलं शिक्षित दाम्पत्य, सुशिक्षित दाम्पत्य अनेक जण ओळखत असेल, त्यांच्या डॉक्टर मुलीने आत्महत्या केली. आता यात आई बाबाचा काहीही दोष नाही. त्या मुलीने अभ्यास करता करता आपली प्रगती झाली नाही किंवा उच्चपदी मला मिळालं नाही, एमडी करायला मिळालं, काय जे कारण असेल ते आत्महत्या केली. मग या अशा आत्महत्या कारण तुम्ही इतकं शिक्षण घेऊन काय फायदा? तुमच्या मायबापाला तुम्ही इतकं दुःख देत आहे, मग कुठला तुम्हाला आनंद मिळणार? मायबापाला आनंद देऊ शकत नाही, शेजाऱ्याला आनंद देऊ शकत नाही, तुम्ही आपल्या कामात आनंद देऊ शकत नाही, मग अशा प्रकारचा आनंद तुम्ही वाटूच शकत नाही, त्याला अर्थ नाही. आपण जे आनंद वाटत आहात, निवृत्त अभियंता मंडळ जे आनंद वाटत आहे, यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं आपल्या बालकवींच्या ओळी, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. या आपल्या अगदी ओळखीच्या ओळी आहेत, पण तरी आपल्या तोंडातून, आपल्या ओठातून या ओळी तोंडावर येतात. आणि आता अशा वेळेला आपल्याला नाव आठवते की अनेक लोक, आपल्याला राज कपूर माहिती आहे, आपल्याला अमिताभ बच्चन माहिती आहे. आजही अमिताभ बच्चन या वयातही आपला कोण बनेगा करोडपती, सुलोचनाबाईंना आपण पाहिलेलं आहे. किती सुंदर भूमिका, किती गोड भूमिका वाटत होत्या. आणि हे जेव्हा आपण बघतो तेंडुलकराला, ज्या तेंडुलकरला क्रिकेटमध्ये इतकं स्थान मिळालं असं वाटलंही नव्हतं. लोक सुरुवातीला हिनवायला लागले होते. लता दीदींचं स्थान आपल्याला माहिती आहे, मेधा पाटकरांचं आंदोलन आपल्याला माहिती आहे. अहो, गुणवत्ता यादीत कुठेच नव्हते हे लोक, तरी त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं. आणि हा इतिहास, ही पुस्तकं जेव्हा मुलांना आपण वाचवू, मनमोकळा प्रवास ताईंनी लिहिला आहे, इतकी मोठी गोष्ट आहे. आपल्या मनातली एक घटना जी साहित्याच्या रूपात आमची ताई भास्करवार ताई समोर आणते, हे फार मोकळं होणं आहे. हे जे मोकळं होणं आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे जेव्हा अमिताभ बच्चन आहे, सुलोचनाबाई आहे, या जेव्हा आपलं जीवन इतक्या सुंदर प्रमाणे आनंदी आनंद दुसऱ्याच्या जीवनात देतात आणि आनंदाचे डोळे आनंद तरंग अशा जगतात, त्यावेळेला शिशिरही वसंत होऊन जातो. हे महत्वाचं आहे. यांच्यासाठी आपण एकदा जोरदार करायचे. अहो, आयुष्याच्या यादीत निकाल पदोपदी लागतात, निकाल पदोपदी लागतात. परीक्षांचे, मुलाखतीचे, लग्न होकार नकाराचे, हा एक रम्य खेळ आहे. हा सगळ्यांच्या जीवनात येणार आहे, इथे कुठेही वाईट वाटण्याची गोष्ट नाही. आणि हे खेळत खेळत आयुष्य जगायचं असतं, रडता रडताही हसायचं असतं. आणि हे रडता रडता हसणं हे खरं जीवन आहे. आणि हे जीवन आपण जगतो आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस जीवनाचा आनंद घेताना मी प्रत्येक ठिकाणी पाहते आणि तेव्हा आनंद वाटतो. आणि मग अशा वेळेला आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या गोळ्या होतात, सांगा कसं जगायचं, हसत हसत की रडत रडत. हे आपल्याला ठरवायचं आहे की आपण कसं जगायचं आहे. अहो, मला सगळेजण म्हणतात, ताई तुम्ही इथेही दिसता, तिथेही दिसता, तिथेही दिसता, कसं काय हो, घरी काही कामं करता की नाही? अहो, आत्ता बाया लावायची सोय आहे,
पहिले कुठे बाया बिया लावत होतो, आपल्यातही ती मानसिकता नव्हती, आपली आई लावत नव्हती ना आपणही नव्हतं लावत. स्मिताताई या ठिकाणी प्रूफ आहे. मग आपण असं जगलेलं आहोत आणि अशामध्ये आपण हे सगळं, मग आम्ही का बरं दिसते, मीच का बरं दिसते प्रत्येक ठिकाणी. आज 50 वर्षानंतर आम्ही बरेच ठिकाणी सोडून देतो आता की अनेकांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही स्पर्धांमध्ये भाग घेणं सोडलेला आहे की अनेकांचा नंबर आला पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही सोडलेलं आहे. पण हे सगळं करत असताना का बरं दिसतो? अहो, तुम्ही हातावरची घाडी घालून फक्त टीव्ही सिरियल पाहत राहाल तर कसं तुम्हाला स्थान मिळणार आहे? तुम्हाला यावं लागेल, ऐकावं लागेल, 4 लोकांचे विचार ऐकावं लागेल. नाहीतर मग तेच विचार येतात, अहो ते वीण दोघातही तुटेना, ते तेजश्री प्रधानचं लग्न पहिलं तर तुटलं, पण आता त्या सुबोध भावेसोबत होत आहे, पण खरं तिचं लग्न केव्हा होईल? मग ते आपल्या FB वर पोस्ट अशा विचारात आपण राहतो. आपल्याला वेळ कसा मिळेल? मोबाईल मध्ये आपण गुंतलेलं राहू आणि हे जेव्हा आपण करत राहू तेव्हा आपल्याला वेळ मिळणं शक्य नाही. अहो, मला एक सिरियल आठवते, पवित्र रिश्ता. मी जेव्हा सुरुवातीला बघितली तेव्हा मला समजतच नव्हतं की ही प्रेरणा अनुरागची पत्नी आहे की बजाजची पत्नी आहे. काहीच समजत नव्हतं शेवटपर्यंत. एकदा याच्या घरी जायची, एकदा त्याच्या घरी जायची. मला समजत नव्हतं की काय आहे. म्हणजे आपण कशा, ठीक आहे, आनंद घेण्यासाठी काही बघावे लागतं थोडा वेळ, पण म्हणून घंटोन त्यात वेळ घालवण्याची गरज नाही. आनंद घेतलाच पाहिजे आणि असा आनंद मी घेते. अहो, हे जे जगणं आहे याला खरं आनंदाची दोरी म्हणतात आणि हा आनंददायक आहे जीवनातला. आपण हा आनंद घेत, आता तुम्हाला सांगते, हे कार्डिओलॉजिस्ट हे तुम्हाला, हे तज्ञ पुण्याचे डॉक्टर आहेत, हे तुम्हाला सांगतात की निवृत्तीनंतरही त्यांनी एक सुंदर अनुभव सांगितलेला आहे. त्यांनी सुंदर अनुभव सांगितलेला आहे त्यांच्या वडिलांचा. ते जेव्हा 10वीत होते तेव्हा त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, बायपास सर्जरी झाली आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील 30-35 वर्ष त्यानंतर काहीही झालेलं नाही. म्हणजे काय, कशा प्रकारे ते जगत होते ते त्यांनी सांगितलं की मी नाटकाला जात होतो, मी संगीताला जात होतो, मी प्रत्येक भाषणाच्या ठिकाणी जात होतो, मी मित्रांसोबत ट्रिपला जात होतो, मी अनेक ठिकाणी जात होतो आणि अशा जात असताना मी आनंद घेत होतो, मी पुस्तकं वाचत होतो आणि हे माझ्या वडिलांनी केलं. मी एकटेपणात जीवन घालवलेलं नाही आणि माझे मित्र मी केलेले होते आणि हे मित्र जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे आणि तेव्हा माझा एकटेपणा जातो आणि तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. मित्रांनो, हा आनंदाचे डोळे, आनंद तरंग, वेगळं कुठे जाण्याची गरज नाही, वेगळं काही करण्याची गरज नाही. ही छोटीशी गोष्ट आहे, छोट्या गोष्टी आहेत त्या, फक्त त्या आपल्याला जीवनामध्ये घ्यायच्या आहेत. आणि हे जेव्हा जीवनामध्ये घेऊ आणि मित्र जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा आपल्याला आनंद मिळते. हॅपीनेस कम्स विथ पॉझिटिव्हिटी, इट स्टार्ट्स विथ युअर स्माइल. आणि हे स्मित हास्य खूप गरजेचं आहे. आपण हे स्मित हास्यच देत नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा राग आला की आपण त्याच्याकडे असं पाहतो रागाने की असं वाटते की आपण अमृत प्राशन करून आलो की काय. अहो, विचारांचा मतभेद असू शकतो, कोणी या पक्षाचं असेल, कोणी त्या पक्षाचं असेल, यात कुणाचंही दुमत नाही, परंतु मनभेद करून घेण्याचं काही कारण नाही. हा मनभेद खूप महत्वाचा आहे. तुम्ही इतक्या वर्षापासूनचे संबंध एका मिनिटात तोडता. हा संवाद खूप महत्वाचा आहे. हा संवाद इतका महत्वाचा आहे की तो तुम्हाला जगणं शिकवतो. आणि म्हणून मला अनंत राऊतांच्या ओळी आठवतात, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा. अहो, एकटं जीवन, तुम्हाला सांगते, एक माझ्या वाचण्यातली सत्य घटना आहे. तुम्हाला सांगते, हे बघा, कुठलंही मी बोलत आहे ते इथलं तिथलं नाही, अगदी सत्य घटना आहे. एक मालक जेव्हा घरी एकटाच होता आणि त्यांनी मांजर पाळलेली होती आणि ही मांजर तो पाळत होता आणि त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद होता.
इतका आनंद होता तो मांजराला घेऊन झोपायचा, मांजरासाठी पांघरूण, मांजरासाठी दूध आणि मांजरासाठी जे हवं ते कोणती गोष्ट नाही करायचं. जेव्हा एखाद्या प्राण्यावर माणसाचा जीव जडतो मित्रांनो, तेव्हा तो जीव लावून खातो आणि प्राणीही तेवढाच जीव लावतात, यात काही शंका नाही. कुत्रे सुद्धा तितकाच जीव लावतात आपल्या प्राण्यासाठी, प्राण्याचा जीव वाचवतात. इतकंच नव्हे, साप सुद्धा जीव वाचवतो, शेतकऱ्याचा जीव वाचवतो. हे जिवंत घटना आहे. परंतु ह्या मालकाला जेव्हा लॉटरी लागली मित्रांनो, तेव्हा त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून खूप वाहत होते, इतके वाहत होते की त्याला कळत नव्हतं की आता मी कुणाला सांगू, हे आनंदाचे क्षण कुणाला सांगू. त्यावेळेला तो ती आनंदाची लॉटरी घेऊन आपल्या मांजरासोबत बसला, मांजराला दाखवू लागला. पण मांजराला ते काही कळेना. एवढं मात्र कळत होतं की आपला मालक दुःखी आहे, तोही दुःखी झाला, परंतु त्याला काही कळत नव्हतं, तो बोलू शकत नव्हता. मग ही भावना, या ज्या भावना आहे, या भावनांची भागीदार पाहिजे, कोणीतरी भागीदार पाहिजे, बोलणारा पाहिजे, हसण्यामध्ये, दुःखामध्ये भाग घेणारा कोणीतरी पाहिजे. तेव्हा त्या तुमच्या याला अर्थ आहे मित्रांनो. हा एकटं जीवन काहीही कामाचं नाही. म्हणून हे मित्राचं सांगितलं मी. मित्र चार चौघात जगणं, जायचं तर सगळ्यांनाच आहे, कोणीच अमृत प्राशन करून आलेलं नाही. या ठिकाणाहून मीही जाणार आहे, तुम्हीही जाणार आहे. कदाचित भाषणाच्या खालून उतरताही मी जाऊ शकते, असा क्षणाचा अवधी आहे. आला सास गेला सास जीवा तुझं रे अंतर, एका सासाचंही अंतर, एका सासाचं अंतरा माहित नाही कोणाला आपल्या शरीरामध्ये आतमध्ये काय गडबड होतं. असं हे जीवन आहे. मग हे आपण आनंद देऊनच का नाही जायचं बा? आनंदाची डोरी आनंद तरंग, हा आनंद तरंग आपल्याला जायचा आहे. संस्कार दुसऱ्यांना देऊन जायचा आहे, आपल्या मुलांनाही देऊन जायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा, आपल्या या वयाला, आपल्या या तरुण पिढीला एकच प्रश्न पडतो की नवतरुण मुलं मुली, या नवतरुण मुलं मुलींना नकार माहीतच नाही आहे. कारण सगळ्या गोष्टी आम्ही आयत्या देतो, प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या मुलीला आणि मुलाला आयत्या देतो. या आयत्या देत असल्यामुळे त्यांना नकार पचवायची सवय. सगळं आयतं जेव्हा मिळतं आणि सासू किंवा नवरा काहीतरी म्हणतो, चांगलंच सांगतो, परंतु ही नकार पचवायची सवय नाही. आयतं त्यांना ताट, आयतं ग्लासभर पाणी, कुणाला एक ग्लासभरही पाणी त्यांनी दिलं नाही, अशा वेळेला मग त्यांना सासूचा खूप राग येतो आणि मग घरात काय वातावरण येते हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज. अहो, या मुलांचे आयडॉल कोण आहे? कोण आहेत या मुलांचे आयडॉल? सुशांत सिंग गुप्ता. कोण आहे सुशांत सिंग गुप्ता? ज्या चित्रपटाचा धोनी तो तुमचा आवडता क्रिकेटर आहे, ज्याचा रोल सुशांत सिंग गुप्ताने केला, सकारात्मक एनर्जी देणारा चित्रपट ज्याने केला, त्याचा तो नायक. आणि तो नायक आत्महत्या करतो, मनातल्या मनात काहीतरी असेल, घुटमळतो आणि तो आत्महत्या करतो. असे जे आत्महत्या करतात आपल्याला माहिती आहे, हा चित्रपटातला नायक माहिती आहे आपल्याला, भैयूजी महाराज माहिती आहे, ज्यांनी सुसाईड केलेलं आहे, जे लोकांना विचार देत होते, म्हणजे त्यांच्या भावनात जरी विचार देत होते, पण भावना प्रत्येकाला आहे, जे कुठेतरी विचार त्यांच्यामध्ये अडकून राहत होते, ते लोकांना ज्ञान होते, पण आतल्या आत ते अडकून होते. आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचं सांगते मी की स्वामीजी लोणावळ्याचे जे मनशांतीचं केंद्र जे करतात, ते जे केंद्र चालवतात, ते मनशांतीचं केंद्र चालवणारे लोणावळ्याचे स्वामीजी, त्यांनी आत्महत्या केली. मग असे जे लोक आहे, हा सुशांत सिंग गुप्ता सारखा माणूस आत्महत्या करतो, हे जे आत्महत्या करतो, हे आयडॉल आहेत मुलांचे. त्यांचं माय आयडॉल असली पाहिजे, बाप आयडॉल असायला पाहिजे, पण त्यांचा आयडॉल हा सुशांत सिंग गुप्ता आहे. बाप त्याच्यासाठी इतकं कष्ट करतो, रात्रंदिवस काम करतो, त्याच्यासाठी रात्रंदिवस राबतो. माय त्यांच्यासाठी सतत हसत राहते, रात्रंदिवस त्यांच्यासाठी कष्ट करत राहते. कितीही तिला थकवा असेल तरीही ती आपण कामच करत राहते शेवटपर्यंत आपल्या मुलांसाठी. आणि म्हणून बापासाठी, हा बाप
आनंद देत असतो मुलांना, आई आनंद देत असतो. म्हणून बाप म्हणजे बाप असतो. घरातल्या घरात एक अदृश्य धाक असतो. पण कधी प्रेमाने पोटाशी धरतो ना, तेव्हा साखरेचा पाक असतो. असा हा बाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद देतो. बाप महिनोन गर्दी शर्टाखाली फाटकी बनियन घालतो, पण लेकी बाळीच्या साडी चोळीची आब राखतो. बाप म्हणजे बाप असतो. असा हा बाप आनंद देणारा आणि तुमचं जीवन आनंदी करण्यासाठी, आणि बापा इतकी मुलाची प्रगती, मुलीची प्रगती दुसरा कोणीही देऊ शकत नाही. आज अशी परिस्थिती आहे. आईचंही तेच आहे की आई शेवटपर्यंत आपला जीव, आता परिस्थिती असं आहे की इथे बस रे मोरा, दाना खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा. शेवटपर्यंत आई घास चालत राहते आणि तो मुलगा जो बाहेर जातो ती मात्र दारातच वाट पाहते. अशी परिस्थिती आज आलेली आहे आईची. अशी परिस्थिती जेव्हा आहे तेव्हा आपल्याला विचार करायचं भाग पडते. आज मग हे आनंद ती आई तिला जगावं लागणार आहे, जगण्याशिवाय मार्ग नाही. पण आतल्या आत ती घुटमळते आहे आणि तिलाही जगायचं आहे. आणि म्हणून हा प्रवास मोकळा करायचं काम जसं ताईंनी केले आहे की आपल्या साहित्यातून, आपल्या लिहिण्यातून किंवा कुणाशी बोलण्यातून आपल्याला मोकळं करायचं. हे तरळ जगणं करण्यासाठी आत्महत्या चरित्र असेल, कोणाची पुस्तकं असेल, कादंबरी असेल, ही जेव्हा तुम्ही वाचाल, या ठिकाणी वाचनालय आहे, सांगितलं की रमेश मश्रू सरांनी यासाठी घेत असलेले कष्ट त्यांनी सांगितले. आणि ही कष्ट खरंच किती महत्वाचे की दुसऱ्यांनी स्वतः तर ते वाचतातच, मला त्यांचा माहिती आहे, आणि सोबतच दुसऱ्यांनी वाचलं पाहिजे. म्हणजे हे जर तरुण पिढीला आपण दिला, हा जर विचार आतापासून त्यांना दिला की आपण तर या पिढीने दिलेलंच आहे, पण आपण जर त्यांना दिलं तर अश्रूंचे मोल आणि तरलतेची श्रीमंती त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून हे तरल जगणं करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सांगते की आता मी एका नवतरुणाची गोष्ट निघाली म्हणून मी एका मुलीची एक गोष्ट सांगते की आमच्याच ओळखीतल्या नातातल्या मुलीची गोष्ट सांगते की तिचे वडील मरण पावले. आणि त्या मुलीला जेव्हा मी बघितलं, अगदी तोटक्या कपड्यामध्ये जेव्हा मी बघितलं, तेव्हा तिला म्हटलं की अगं बेटा जरा कपडे अशा कार्यक्रम जरा व्यवस्थित घालत जा. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तेव्हा तिने मला पण तिचं तोंड पाहून, चेहरा पाहून लक्षात आलं, तुम्हाला हा अनुभव आलाच असेल, हा अनुभव येतो किंवा आपल्याला मनाला पटत नाही. कोणते फोटो कुठे टाकले, म्हणजे आनंद घेणं हा जीवनाचा भाग आहे, हे तर घेतलाच पाहिजे. कुठे जायचं आहे, कुठे घ्यायचं आहे, आनंद घेण्याबद्दल किंचितही शंका आहे. पण तिला जेव्हा म्हटलं तेव्हा ती घरी गेली. त्यावेळी तिची आई नव्हती. तिने तिच्या आईला सांगितलं मला काकूंनी असं म्हटलं, आणि हे काकूला शोभलं का असं मला म्हणायला. आमच्या जीवनाचा आम्ही आनंद आता नाही घ्यायचा तर केव्हा घ्यायचा, आणि आमचं हे वय आहे, मग आम्ही काय म्हातारा झाल्यावर हे करणार आहोत का, असं तिने प्रश्न आईला केला. अशी परिस्थिती आज आहे मित्रांनो. आई ही काय उत्तर देणार. तिनेही समजावण्याचा प्रयत्न केला, पण न ऐकण्याच्या पलीकडे काही गोष्टी होऊन जातात. कारण बाहेरचा मित्र परिवार असतो, चांगल्या घरचीही मुलं कधी कधी वाईट निघतात, त्याला अपवाद असू शकतो. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, आताच गजेश तोंडरे सरांचा जन्मदिवस झाला. देशपांडे सरांना माहिती आहे, कालच त्यांचा जन्मदिवस होता. ते मरण पावलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या ओळी मला आठवतात, तेव्हा सांभाळून पोरी तुझ्या मनाचा तुटवलं, तेव्हा सांभाळून पोरी तुझ्या मनाचा तुटवलं, चंद्र डोहात त्याचं पाणी पण आहे फुल. असा हा अभ्यास आपण करू शकत नाही, कुणाच्याही मनात काय आहे ते करू शकत नाही. आणि म्हणून पुरुषातलं जोपर्यंत जनावर जागा आहे तोपर्यंत तुम्ही असे कपडे घालू शकत नाही, असे राहू शकत नाही. हे मात्र या तरुण पिढीला समजायला हवं आणि कळायला हवं. हे मात्र तितकंच नक्की आहे. आता आपल्या जीवनामध्ये आनंद तर घेतलाच पाहिजे. आपण आनंद घेत घर जगत आहोत आणि आपण निवृत्तीपर्यंत आलेलो आहोत, आणि निवृत्तीनंतरही आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा काय होतं, आता आपल्या
नवरा बायकोमध्ये, आता इथे बसलेल्यांनी आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं नाही आहे, पण प्रत्येकीलाच आम्हाला अनुभव येतो. कारण पु ल देशपांडेंच्या बायकोनी, सुनीता देशपांडेंनी सुद्धा आपल्या लेखामध्ये लिहिले आहे मनोहर तरी, म्हणजे जरी सुंदर दिसतंय तरी मनातल्या मनात काहीतरी घुटमळत आहे. आणि आम्ही आमच्या घरामध्ये म्हणतो की हिला काय कळतंय. बरेचदा आपला अनुभव असा होतो की हिला काय कळतंय. अहो, आम्हीही शिकलेलो होतो किंवा न शिकलेली आई सुद्धा सुंदर संसार करते. मग हळूहळू हिला काय कळतंय म्हणता म्हणता हळूहळू बावळटपणाचा लेप आमच्यावर चढत जातो. आणि ही बावळट, आणि मग आम्ही अशी तुलना जेव्हा करता तेव्हा छोटेपणाच्या भावनेखाली आम्ही दबत जातो. छोटेपणाच्या भावनेखाली जेव्हा आम्ही दबतो त्यावेळेला मला एकच सांगावंसं वाटतं, अहो, संगणक शिकवणारी जरी असेल, ती संगणकात तज्ञ असेल, पण आम्ही मात्र केशरभात करण्यामध्ये तज्ञ आहोत. त्याचं काय? त्यालाही कधी कधी चांगलं म्हणा, त्याचंही कधी कधी कौतुक करा, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल, आता मात्र रिटायर्ड झाल्यावर तुम्हाला काही इलाज नाही तेव्हा तुम्ही म्हणणारच आहात, यात काही शंका नाही. आता आणि म्हणून हा आनंद तेव्हाच येणार आहे आणि आपल्या घरामध्ये तेव्हाच. अहो, 10 वेळा भाजी करतो, एखाद्या वेळेला मीठ जास्त कमी होणारच, म्हणून हिला काही जमतच नाही, तर पोरांच्या समोर हिला काही जमतच नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलंही आईला एडपट मध्ये काढत असतात. हे त्या बापाला कळत नाही. हेही आमचं दुःख आहे. स्मिताताई असून राहिले आणि हे खरं दुःख आहे. आणि हे या ठिकाणी मी आज बोलते, माझ्या नवऱ्याला नाही मी बोलली, पण हे आमच्या मनात आज या निमित्ताने मला बोलताय. नवरा बायकोचं नातं किती सुंदर नातं आहे आणि हा जोड शब्द आहे. आपल्याला नवरा बायकोचं नातं, आपले फॉरेन मधले सुद्धा लोक आपल्या नवरा बायकोच्या नात्याचा अभ्यास करतो आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे की इतके वर्ष हा सोबत संसार कसा करतात आणि हे नातं आपलं इतकं गोड नातं आहे. पण ज्यावेळी हे 36 गुण जुळवल्या जातात त्यावेळी काही जुळतात आणि काही ब्राह्मण जुळवून देतात. आम्ही तर जुळवले नाही, पण जेव्हा कळते की 6 महिन्यात लग्न झाल्याबरोबर 6 महिन्यातच कळायला लागतं की हे न जुळलेले गुणच आपल्याला जुळवायचे आहे आणि तोच खरा संसार आहे, हे अगदी 6 महिन्यात कळायला. हे सगळे आम्हा महिलांना कळूनच जाते की आम्हाला ऍडजस्टमेंट शिवाय, तडजोड शिवाय पर्याय. आजची मुलगी पगारदार असल्यामुळे ती मात्र ताड 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 बाहेर निघून जाते. पण आम्ही जो संस्कारात वाढलेला आहोत, तडजोडीमध्ये वाढलेला आहोत, सामंजस्यावर आमच्यामध्ये जे आलेलं आहे, मी स्वतःलाही त्यामध्ये ओढून घेत आहे, कारण आपल्या सगळ्याचं प्रातिनिधिक स्वरूपात मी बोलते आहे. आणि सहनशीलता आमच्यामध्ये आहे, परस्पर पूरकता आमच्यामध्ये आहे. हा आनंद घेता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगते, या ठिकाणी आमचे प्रवीण भोयर सर, तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा गुजरातच्या टूरवर गेलो तेव्हा त्यांना बरं नव्हतं. आम्हाला टेन्शन वाटत होतं की अरे बापरे, पण संध्याकाळी काळजी घेत घेत त्यांना सगळा आनंद त्यांनी घेतला आणि इतकं छान त्यांनी आनंद घेतला आणि सुंदर दृष्टी ठेवून त्यांनी घेतला. आणि ही दृष्टी खूप महत्वाची आहे. नाही तर आमच्या सोबत त्या गुजरातच्या टूर मध्ये एक जोडपं होतं. इतक्या सुंदर आम्ही मेघालयामध्ये, आम्ही त्या गुजरातच्या टूर मध्ये एका मंदिरात गेलो, उंच स्थळी गेलो आणि तो नजारा आम्ही बघत होतो वरून. आणि सरही आले, मॅडमही आल्या. आम्हाला मात्र टेन्शन वाटत होतं, पण त्यांनी तो टूर इतका सुंदर केला आणि खूप आमचा आनंदी टूर झाला. त्यामधलं जोडपं म्हणत होतं, काय आहे या ठिकाणी? काही नाही, विनाकारण आलो आपण या ठिकाणी, यायलाच नव्हतं पाहिजे वरती. म्हणजे तुम्हाला ते दृश्य दिसत नाही, तुम्हाला ते पहाड दिसत नाही, तुम्हाला ते झरे दिसत नाही, तुम्हाला दृष्टीच नाही आणि मग काही अर्थच नाही जगण्यामध्ये. आणि असा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही तर तुमच्या जगण्याला अर्थ नाही. आणि म्हणून तुम्हाला सन्मानही करता आला पाहिजे, कौतुकही करता आलं पाहिजे आणि वेळही देता आला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला आता मला एक उदाहरण खूप आवडते आणि ते मी तुमच्या समोर सांगू इच्छिते. नवरा बायको मधलं अनेक उदाहरणं आहेत, परंतु एक उदाहरण, साहचर्याचं एक सुंदर उदाहरण आहे, सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती.
आपल्याला अगदी ओळखीचं उदाहरण आहे, परंतु यांचं जीवन कसं तडजोड आणि कसं सामंजस्यातून घडलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. हे तडजोडीतलं जीवन म्हणजे ज्या वेळेला इन्फोसिस कंपनी नारायण मूर्तींनी काढली मित्रांनो, त्यावेळेला नारायण मूर्तींनी सुधा मूर्तीला दोघंही एवढे शिकलेले आणि दोघंही त्याच सारख्याच लायकीचे, परंतु त्यावेळी त्यांना नारायण मूर्तींनी सुधा मूर्तींना सांगितलं की तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही करा, मी माझ्या मुलांना, आपल्या मुलांना आणि मी हे सर्व नक्की सांभाळेल, चांगलं सांभाळेल आणि तुम्हाला साथही देईल. पण सुधामूर्तींनी काय उत्तर द्यावं? सुधामूर्तींनी उत्तर दिलं नाही, हे स्वप्न तुमचं आहे, तेव्हा मी माझ्या मुलांना वाढवणार आहे आणि मी सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सर्व मी पाहणार आहे, तुम्हाला मी साथ करणार आहे. किती सुंदर साहचर्याचं उदाहरण आहे, किती सामंजस्य आहे, किती परस्पर पूरक असं जीवन आहे. आणि हा जो बाप आहे, युकेची लेडी असणारे त्यांच्या मुलीसोबत चांगल्या आनंदात बसून आईस्क्रीम खातात आणि आनंद घेतात. मग दुसरा आनंद तो काय आहे मित्रांनो? हा आनंद आहे, हे महत्वाचं आहे. आणि या आनंदासोबतच एक दुसरं महत्वाचं एक सुंदर पुस्तक आहे, विठ्ठल कामतांचं पुस्तक आहे, तुम्ही वाचा. इडली आर्केड आणि मी अनेकांनी वाचलेलं आहे. गिरी साहेबही खूप पुस्तकं वाचतात, त्यांनाही अनेक पुस्तकातून चांगला अनुभव आहे. त्यांनी आपल्या अनेक, या ठिकाणी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, आपले मुलं मोठ्या पदावर UPSC सारख्या पदावर त्यांनी आणलेलं आहे, याचा आम्हाला गर्व आहे आणि खूप गर्व आहे की आपल्या मित्राचा मुलगा त्या ठिकाणी जातो आहे, हे काही कमी नाही. पण अशा प्रकारची उदाहरणं इडली आर्केड आणि मी हे जे पुस्तक आहे, त्यांनी आपल्या जीवनातलं उदाहरण सांगितलं. पंचतारांकित ज्यांनी हॉटेल बांधलेलं आहे आणि मुलाच्या आणि पत्नीच्या आग्रहाखातर ते पिक्चर पाहायला जातात आणि हा पिक्चर पाहायला जाताना जेव्हा त्यांना पिक्चर पाहायला जातात, पिक्चर पाहतात, आता पाहता पाहता तुम्हाला माहित आहे बिझनेसमॅनला मध्ये मध्ये बोलावंच लागतं, त्याच्याशिवाय काही इलाज नाही. पण पिक्चर पाहून असं बाहेर निघतो की नाही, पण हे जे निघत असताना ते त्या सांगतात की माझा वेळ फुकट गेला, फुकट माझे 2-3 तास गेले. आणि हे जेव्हा त्याची पत्नी ऐकते तेव्हा त्यावेळेला त्यांना अतिशय दुःख होते. त्या पत्नीच्या डोळ्यात भरभर पाणी येते आणि या पाण्याकडे जेव्हा त्यांचं लक्ष जातं तेव्हा त्यांना खूप दुःख वाटतं. त्या पत्नीला इतकं दुःख वाटतं की इतका करोडो रुपये कमवणारा हा माणूस, परंतु हा माणूस कशाकडे पाहतो आहे? वेळ फुकट गेला म्हणतो आहे आणि पती मुलासाठी आणि पत्नीसाठी वेळ देऊ शकत नाही. मग काय का? हे जे जीवन आहे, हा आनंद कसा दिला पाहिजे? आणि वेळ फुकट जातो हे मांडण्याची गरज नाही. आणि ह्या वेळ प्राणवायू त्यातूनच आपल्याला मिळतो आणि हे वेळ टाळण्याची गरज नाही, यातूनच आपल्याला प्राणवायू मिळत असतो आणि हेच आपल्या शरीरासाठी महत्वाचं आहे आणि यातूनच आनंद मिळतो. बाबा बोरकरांनी एकट्या जीवनावर खूप सुंदर म्हटलेलं आहे. तिच्या विना एकटं जीवन केवढा अर्थ आहे, केवढ्या नात्याचा एक जीव सुगंध आहे आणि हे जीवन खूप महत्वाचं आहे. आणि हाच एक जे सहजीवनाचा एकजीव सुगंध आहे, यामध्ये आनंद आहे आणि हे आनंदाची डोरी आनंद. अशा जीवनामध्ये आनंद मिळत असतो. आपण हा आनंद घेता घेता आता नुकतंच आपण दिवाळी साजरी केलेली आहे. मग या दिवाळीमध्ये आपण जर भाऊबीज साजरी करताना आपल्या भावाने बहिणीला किंवा बहिणीने एखाद्या भावाला, कोणत्याही भावाला ज्याला गरज आहे त्या भावाला बहिणीला जर मदत केली तर खरंच आपला दीपोत्सव साजरा होईल आणि तो आपल्या हा दीपोत्सव साजरा केलेला 4 दिवसात संपणार नाही, तो आपल्यामध्ये रुजेल, तो बहरत जाईल आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि या अभंग अक्षय शुभेच्छा सतत बहरत राहील आणि आपलं जीवन बहरत राहील आणि आपल्याला आनंद मिळेल आणि हा आनंद कधीच संपणार नाही. आणि अशा वेळेला आनंद हा जो आहे, हा आनंदाची गोडी, आनंद तरंग देणारा आनंद आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला सांगते, ही जी छोटीशी मदत आहे
ही छोटीशी मदत जेव्हा आपण करतो तेव्हा जो आनंद मिळतो तो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे ही निसर्ग प्रवृत्ती विदा करंदीकरांनी सांगितलेलं आहे की आपण दुसऱ्याला दिलं तर नक्कीच आपल्याकडे ते प्रेम येतं आणि हे प्रेम खूप महत्वाचं आहे. आणि हे देणं, लाईफ इज इको, ऑल कम्स बॅक. तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळणार आहे, यात काहीच शंका नाही. दत्ता हलसगीकर यांनी म्हटलेलं आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, ज्यांना आभाळ भरून आलं त्यांनी पाणी द्यावं, ज्या मातीत मिसळतात त्यांना वर उचलून घ्यावं. अहो, असे वर उचलून घेणारे जे लोक आहेत, बाबा आमटेंसारखे लोक, अनेक लोक आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला माहिती आहे की ज्यांचं जीवन, आपलं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरांचं जीवन, आपल्या सर अब्दुल कलामांचं, ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, त्यानंतर भारतरत्न, 46 ज्यांना डॉक्टरेट पदव्या मिळाल्या, ते आपल्या कपड्यांनिशी आणि आपल्या फक्त बॅगनिशी बाहेर पडले. अशी ही चांगली माणसं आहेत जी जगाला सुंदर करण्याचं काम करत आहेत. आणि ही जी चांगली माणसं आहेत, या चांगल्या माणसांमुळे जग आहे आणि चांगल्या माणसांमुळे आपण आहे आणि चांगल्या माणसांमुळे जगाचा विश्वास दृढ होत आहे आणि चांगल्या माणसांमुळे आपण आनंद घेतोय. आनंदाचे डोही आनंद करावा. आपल्या यवतमाळातही अनेक लोक आहेत. आपण अभियंता ग्रुपनी जे आपण नंदकुमार पालवे आहेत, आरती पालवे यांचा सत्कार केला, सुचिता बनसोड आहे, श्रीकांत बनसोड आहे, ज्यांचं काम आहे की ज्यांना बहिरेमुखे विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्याचं काम करतात. नंदादीप फाउंडेशन आहे जे मनोरुग्णांना सांभाळतात. आणि आता नुकतंच गुजरातमध्ये एक विजय बारोट आहे, ज्यांनी आता शेतकऱ्यांचं जीवन आपल्याला माहिती आहे किती हलाखीच्या परिस्थितीत जगतो आहे. आज त्याला काहीच मिळत नाही आणि निसर्गही साथ देत नाही. जो भाव 15 वर्षापूर्वी सोयाबीनचा होता तोच आज आहे. पण त्याच्या आईच्या स्मृतीनिमित्त 290 शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी भरलेलं आहे. विजय बारोट या मुलांनी आईच्या स्मृतीनिमित्त या अशी चांगली माणसं आहेत. आणि म्हणून सगळ्यांनाच आभाळव्यापी कार्य नाही करता येणार, यांच्यासारखं आपल्याला नाही करता येणार, पण एका थेंबातही कार्य करण्याची शक्ती आहे आणि आभाळ धारण करण्याची आहे. आपण नसू श्रीमंत, नसू प्रसिद्ध, पण आपण कुणाला तरी मदत करते आहे, हीच खरी श्रीमंती आणि हाच आनंद आहे. जीवनात कुठेही दुसरीकडे आनंद घ्यायला जाण्याची गरज नाही आणि हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण नाहीतर आईसाठी थोडाही वेळ नाही मुलांना, मात्र मेल्यावर किती पिंडदान करतो आपण. इथे जाऊ दे, माहूरला जाऊ दे, कुठे जाऊ दे, जा तुम्ही, त्याच्याबद्दल शंका नाही. आणि म्हणून आमचे गगन सराडकर या ठिकाणी म्हणतात, अरे माणसा फुलांचे गुच्छ कशाला, प्रेतासाठी असे मखमली वस्त्र कशाला, जगलो तेव्हा साधी चटणी भाकर नव्हती, उगाच मरणानंतर खीर कशाला. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. मग तुम्हाला आनंद मिळणार कसा? तुम्ही असे वागता, तुम्हाला जीवनात आनंद मिळूच शकणार नाही. कारण तुम्हाला शांती करायची गरज आहे. आम्हाला शांती करायची गरज नाही, हे मी ठामठोकपणे सांगते. आणि कुठेही नागबली करायला जायची गरज नाही, हेही तितकंच म्हणा. आणि आता शेवटी येते मी, अवघे 10 मिनिटात सगळं संपवते, शेवटाकडे येते. आपलं लाईफ कसं आहे? लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. तुम्हाला माहिती आहे या जीवनाचा काहीही भरोसा नाही. तुम्हाला आम्हाला सगळं कळलं. आपल्या डोळ्यात देखत पाहिलं आपण गुजरात मध्ये विमान दुर्घटना घडली आणि 2 मिनिटांमध्ये सर्व नष्ट झालं. होत्याचं नव्हतं झालं आणि आपल्या प्रत्येकाचं हृदय पिळवटून निघालं. आपल्याला कळत नव्हतं काय करावं आणि काय करू नये आणि आपण दुःखाच्या सागरात गेलो. असं एकही मन नव्हतं की ज्याला त्या दिवशी जेवावंसं वाटलं असेल. असं दुःख आपल्याला झालं. मग आपल्याला त्या दिवशी कळतं, ज्या दिवशी असं काही होतं त्या दिवशी आपल्याला कळतं की आयुष्य पैशापेक्षाही मौल्यवान आहे.
केवळ अर्थप्राप्तीसाठी जगायचं नाही, अर्थपूर्ण जगायचं आहे हे आपल्याला कळतं. पैसा कितीही असला तरी तो कामी येत नाही, कारण आपण पैसा खाऊ शकत नाही आणि सोबत नेऊही शकत नाही. आपण सगळे ज्ञानी आहात, आपल्याला हे सांगायची गरज नाही. पण या ठिकाणी मी व्याख्याता म्हणून उभी आहे तेव्हा मीच शहाणी आहे, या निमित्तानं मी बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे की यूज युअर नोट ॲज अ. मग तुमच्याजवळ जी नोट आहे, जेव्हा मी नोट अशा गोष्टीवर खर्च करते की ज्यानं पर्यावरण नष्ट होणार नाही, तेव्हा मी ग्लोबल वॉर्मिंगला वोट देत असते. मग हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. आपण ज्ञानी आहोत, आपण नक्कीच करू शकतो आणि हा चेंज तुम्ही नक्कीच करू शकतो. आणि आजही आमची परिस्थिती, आमच्या महिलांची परिस्थिती अशी आहे की आजही आम्ही साडी घ्यायला जातो, पण साडी घेऊन घरी येतो तेव्हा आम्हाला असं वाटते की हिरवी साडी घ्यायला आणली, पुढचं पाहते परत ठेव अहो ती लाल घेतली असती तर बरं झालं. मग स्मिता ताईला विचारते, अहो ती लाल घ्यायला पाहिजे होती का? मग त्यामध्ये जाऊ दे विद्या, तुझ्या मनात लाल आहे तर तू लालच घेऊन टाकणं. अशी आमची परिस्थिती. म्हणजे आमच्या इच्छांना अंत नाही, अशा आमच्या इच्छा कधीच संपत नाही. आणि म्हणून आमचे महात्मा गांधी सांगतात की ही जी इच्छा आहे, देयर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रेड. म्हणजे आपल्या म्हणजे गरजेपुरतं सारं आहे, परंतु आपल्या इच्छा संपवण्यासाठी काय. मग आपण फक्त हेच केलं पाहिजे की समाजातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अहो एक भिकारी दारात बसतो, पण किती आनंदाने तो भीक मागतो. हा आनंदाने भीक मागणारा भिकारी मला पंढरपूरला दिसला. तो म्हणत होता की काय कल्लार टाकता मॅडम, तुम्ही चाललाय विठ्ठलाला, विठ्ठलाचं दर्शन घेताय ना, मग विठ्ठलाने जाणार आहे, जरा नोट टाका म्हणे 50ची 100ची. त्याचं हे जगणं पहा. आनंदात येऊन सांगत होता की जरा 50 टाका, 100 टाका, तुमच्या विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचणार. मग असा हा आनंद आहे. तो भिकारी आनंद घेऊ शकतो. या भिकाऱ्याचा आनंद पहा. एक साधा माणूस आनंद घेऊ शकतो, आपल्यातलं काहीतरी देऊ शकतो. हा आनंद जेव्हा आपण घेऊ, या तरुण पिढीला समजलं पाहिजे की आपण गरिबीला आळा घालू शकतो, अज्ञानाला आळा घालू शकतो, गरिबीला काहीतरी देऊ शकतो. पण आपण पाहतो शेजाऱ्याकडे, अहो एका ठिकाणी गरिबी आली आणि खूप, एका राजाच्या ठिकाणी गरिबी आली आणि त्या ठिकाणी राजाने सांगितलं की देवळाचा जो हा गाभारा आहे हा आपल्याला दुधाने भरायचा आहे, कारण सगळे मुलं भुकेले आहेत. त्यांनी सांगितलं की सकाळी 6 पर्यंत हा भरायचा आहे गाभारा, आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला टाकायचं. प्रत्येक जण टाकून जात होता आणि खरंच सकाळपर्यंत सगळ्या गावकऱ्यांनी टाकलं गाभाऱ्यामध्ये. राजा जेव्हा सकाळी आला आणि सगळ्यांना आता द्यायचं होतं आणि सगळ्यांना वाटप करायचं होतं, पण जेव्हा पाहते तेव्हा त्याच्यामध्ये फक्त पाणीच पाणी होतं. कारण प्रत्येकाला वाटत होतं मी गडवाभर पाणीच तर टाकत आहोत, बाकीचे तर दूध टाकतात, मग माझ्या एक गडव्याने काय बरं होणार. मग असा जर आपण विचार केला तर काहीच होणार नाही. आपण एक जरी माणसाला वाचवलं तरी तुम्ही खूप काही चांगलं काम केलं. आणि म्हणून तनवर सेवा की मनोवर सेवा जरुरी नाही, सेवाभावी दृष्टी जरूर आहे. आणि हा आनंद तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे, हा आनंद खूप आहे. आणि आता सगळ्यात शेवटचं उदाहरण सांगते मी की आपल्या जीवनासाठी, कारण इंजिनियर म्हणतात की सगळ्यांना माहिती आहे की याच्याजवळ भरपूर पैसा आहे आपल्याजवळ, आणि आपल्यामध्ये असं आहे की पैसा आहे हे सगळ्यांनाच वाटते की याला काय कमी आहे. आणि खरीच गोष्ट आहे, आमच्याजवळ आहे, जगण्यापुरतं पूर्ण आहे, त्याच्याविषयी शंका आम्हाला अजिबात. मग आपल्याला बिल गेट्स सारखा जगातला श्रीमंत माणूस सांगतो की मायक्रोसॉफ्ट कंपनी मधून जेव्हा तो निवृत्ती घेतो आणि तो $50 अब्ज आपल्या सेवेकरिता वापरतो, सामाजिक कार्यामध्ये वापरतो, आणि त्याचाच सोबतीला वॉरन बफेट, जगातला दुसऱ्या नंबरचा श्रीमंत माणूस, हा त्याच्यासाठी हा आपली संपत्ती
देतो. कारण काय तर तो खर्च करू शकत नाही, एवढे पैसे तो खर्च करू शकत नाही. मग आपली संपत्ती सामाजिक कार्यात उपयोगी आलं पाहिजे म्हणून तो देतो. आणि आपल्या भारतातले अजिम प्रेमजी यांनी 8 अब्ज डॉलर शिक्षण व्यवस्थेवर खर्च करण्यासाठी दिलेले आहेत. ह्या गर्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण इंजिनियर, अनेक आपण अभियंता ग्रुपच्या माध्यमातून असो, निवृत्त अभियंताच्या माध्यमातून असो, आपण फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. यात समाधान आहे आपल्याला. आणि म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग हा विषय खूप सुंदर आहे. आणि तो आपल्या जीवनात आपल्याला इतरांच्या जगण्यासाठी आपण जेव्हा हा घेतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि जगायचं कसं ते आपल्याला कळतं. आणि हा आनंद आपल्याला घेत घेत जगायचा आहे. आणि शेवटचा एक प्रश्न पुन्हा शेवटचा आहे की जेव्हा ह्या स्थानिक कोणाच्या रवींद्रनाथ टागोरांच्या या ओळी आहेत. सूर्य म्हणतो की तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सूर्य म्हणतो मी अस्ताला जाणार आहे आणि मग आता प्रकाश कोण देईल. चंद्र म्हणतो मी तर परप्रकाशी आहे, मी काय देऊ शकणार. तारे तर म्हणतात आम्ही तर खूप लहान आहे. ग्रह म्हणतात आम्ही तर त्याहून लहान आहे, आम्ही काय देणार आहे. पण एक दिवा म्हणतो की माझ्या हृदयात जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत मी जळत राहणार आहे, तोपर्यंत मी प्रकाश देणार आहे. आणि हा प्रकाश खूप महत्वाचा आहे. आणि हा प्रकाश देण्याचं काम करतो तेव्हा आनंद मिळतो. आणि तेव्हा आनंदाचे डोली आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आणि आपण मला जी संधी दिली त्यातही मला आनंद आहे. आणि यापेक्षा आनंद तो काय. आणि शेवट करते कुसुमाग्रजांच्या ओळीने. सुंदर आहे हे ऐकून आपल्याला प्रेरणा नक्कीच मिळेल. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू. वेगळं असं काही माझ्यात खास नाही, वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडत बसू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ. उत्साह ध्येयाने भारून म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा, त्या एकट्यानेच ते फुलवत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर. धन्यवाद. मला जी आपण संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे प्रमोद देशपांडे, अध्यक्ष लालजी मुली आणि सर, अशोकजी तिघे सर, आपण सर्व आयोजक यांना पुन्हा एकदा नमस्कार करते. आणि आता घरी गेल्यानंतर काय चुकावणार आम्हाला नाव आपल्याला सांगणार आहे, तुम्ही मात्र मला सांगू शकणार नाही. तेव्हा मी सगळ्यांची परत आभारी आहे. धन्यवाद. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आजची पिढी ही जुने संस्कार विसरत चाललेली आहे. छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेणे हे आजच्या युगात विसरून गेले आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय ही म्हणण्याची वेळ आली. आपल्यासाठी नाही तर इतरांना आनंद देण्याचाच खरा आनंद आहे. आनंदाचे डोळी आनंद तरंग. आम्ही असे म्हणताना